आज मी माझ्या मिनी ब्लॉगची सुरुवात रात्रीपासून करते, कारण झोपायच्या अगोदर आयएसचा अभ्यास घेणं खूप महत्त्वाचं असतं. कारण स्कूलमध्ये त्याला काय शिकवतात त्याकडे लक्ष असणं गरजेचं असतं. म्हणून त्याचं एक रिव्हिजनसुद्धा होऊन जातं. सकाळी उठली आणि ना डोकं दुखत होतं, म्हणून मी छान केसाची अशी तेल लावून मॉलिश चंपी केली होती. त्या अगोदर पटापट सगळं आवरली. फळं वगैरे होती ती बाहेर काढली, कारण नॉर्मल टेम्परेचरमध्ये येतील. आणि दीपकला आज सुट्टी होती, त्याच्यामुळे तो आराम करत होता. म्हणजे मिडनाईटला असला ना तर मी त्याला उठवत नाही, तर पूर्ण ड्युटी माझी असते. आयुषला उठवणं, त्याची आंघोळ करणं, त्याचा डबा तयार करणं, पूर्ण स्वयंपाक, डाळ भात, भाजी चपाती, माझा नाश्ता, हे सगळं आवरून मला ऑफिसला जायचं असतं. म्हणून मी पहिली आयुषची तयारी करून घेते. त्याची व्हॅन येणार होती म्हणून मी भरभर जाते आणि मी मोबाईल घेऊनच जाते, कारण मी ते शूट केले ना. त्याच्यामुळे जर 5 मिनटं लेट झालं तर व्हॅनवाला दादांना फोन करते, कारण मला पुढे सगळं आवरून जॉबला जायचं असतं. आयुषला सोडलं ना की माझी सगळी कामं पटापट आवरायला मला बरं पडतं. पटकन इथे मी भाजी करून घेते, वांगा बटाट्याची भाजी, आणि तोपर्यंत मला प्रचंड भूक लागली होती. म्हणून मी माझ्यासाठी आणि दीपकसाठी छान असा पपया कट केला होता. तोपर्यंत तिथे वांग्या बटाट्याची भाजी होती. आयश केल्याच्यानंतर मोतू पतलू बघायचा कार्यक्रम हा माझा असतो. त्यानंतर ऑफिसला गेली आणि रात्री म्हटली बटाटे वडे करूया, कारण नवऱ्याची फरमाईश होती. आज त्याला सुट्टी असल्यामुळे ना पूर्ण माझा सकाळ सांज पूर्ण अशी ना किचनमध्ये गेली. सोबत वडे फ्राय केले आणि छान मिरच्यासुद्धा फ्राय करून घेतल्या होत्या. आम्ही जेवण घेतलं आणि त्यानंतर घरी जायचा प्लॅन केला होता. सो असा होता मिनी व्लॉग. आवडला तर नक्की फॉलो करा. चलो बाय.